अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते। स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 नंबर आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे। स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 10 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे। स्वामी भक्तांनो, स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहावा यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा। नेहमी ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जिथे आपल्याला कोणी बोलवलं नाही तेथे कधीच जायचं नाही। स्वामी म्हणतात, बाळा, तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्तही करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल। कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्याचे आदरही करतो की आपण स्वतःचे महत्त्व विसरून जातो। त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते। ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्या सुद्धा नाहीत। ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलवलं जातं तेथे तर कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलावण्याची कोणाची इच्छा नसते। त्यामुळे जिथे जाऊन स्वतःचं महत्त्व हे कमी करून घेऊ नका। त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही, ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधीच काहीच प्रयत्न केले नाहीत। आयुष्याला कधीही दोष देत बसू नका। उलट जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले आहेत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे। आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नाहीत। काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं, मेहनत घ्यावी लागते। जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढंच विचारा की माझी मदत करशील का, मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल। उंच उडण्यासाठी पंखाची गरज ही पक्ष्यांना असते, पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त वेगाने होत असते। संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असते। त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट वाटून घेऊ नका, कारण संघर्ष हा एकट्यालाच करावा लागतो। आयुष्यामध्ये काही जखमा ह्या अशा असतात की त्या दिसत नाहीत, परंतु दुखत मात्र असतात। जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा आता पूर्ण झाल्या आहेत। बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल, गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात, तुमची हालचाल विचारतात, तुमच्याशी बोलतात, पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणं देखील बंद करतात। अशा लोकांपासून तर नेहमी दूर राहा, कारण ते लोक मतलबी असतात। नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही। तुम्ही मंदिरात जाता, देवाला फुलं नारळ अर्पण करता, देवावर पूर्ण विश्वास ठेवता, पण स्वतःवर विश्वास ठेवायची जर वेळ आली तर घाबरता आणि हे काम मी करू शकत नाही, मी पूर्ण करू शकेल का, अशी मनामध्ये शंका असते। म्हणून आधी स्वतःवर विश्वास ठेवा। परमेश्वर सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील, प्रत्येक कामात तुम्हाला यश देईल, तुमचे सर्व स्वप्न इच्छा पूर्ण होतील। परमेश्वर अशा लोकांची मदत करतो जे स्वतःची मदत स्वतः करतात, स्वतःवर विश्वास ठेवतात, कष्ट करतात आणि प्रामाणिकपणे आपले कष्ट करतात। स्वामी सदैव त्यांचे रक्षण करतात, त्यांना प्रत्येक कामात मदत करतात, यश देतात। श्री स्वामी समर्थ। आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 9 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे। अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका, आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत जागा देऊ नका। पण बहुतेक लोक त्यांच्या उलट वागतात, म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तुम्ही सारखं तेथेच जाता, अशी व्यक्ती तुमचा आदर करत नाही। म्हणून अशा व्यक्तींपासून दूर राहा। आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका, स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा। मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही, किंवा समोरची व्यक्ती आपल्याला असं कधी भासू देत नाही।
प्रार्थना कधीही वाया जात नाही, पण लोक योग्य वेळीच वाट पाहत नाहीत आणि त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्यांना त्या मिळत नाहीत। जीवनामध्ये साधे सरळ लोकही नेहमी धोका खात असतात, कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात। बऱ्याच वेळा तुमच्याबरोबरही असं होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग तुम्हाला धोका मिळतो, तुमचा विश्वासघात करतात। माणसांना समजणे खूप अवघड आहे, कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार बदलतो, त्याचा स्वभाव सतत बदलत असतो। जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तशा प्रकारे माणूस बदलतो। एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे, पण काही वेळ गेल्यावर तीच व्यक्ती म्हणते मी तुझा जीव घेईन। तर याच्यामध्ये फरक एवढाच आहे की वेळ आणि परिस्थिती बदलते। जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, परिस्थितीवर अवलंबून असतो। कारण एक मुलगा फुगे घेऊन खुश होतो तर दुसरा मुलगा फुगे विकून खुश होतो। बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी आपल्याला येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंद तुमच्या हातात आहे आणि तुम्ही तो आनंद कसा ठेवायचा हे तुमच्या हातात आहे। आयुष्याचा नियम पण कबड्डीसारखा आहे, कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या जवळचेच लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येतात। वेळ हा सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी, पण आयुष्य परत मिळत नाही आपली वेळ बदलण्यासाठी। आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचं आहे तेच लक्षात राहते। जिथे चूक नसेल तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत मिळत नाही तेथेच कधीच जाऊ नका। ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जर आपला अपमान कोणी करत असेल, आपल्याला दुःख देत असेल, त्रास देत असेल तर अपमानाचा बदला कधीही भांडून घेऊ नका। समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊनच घ्यायचा असतो। जी लोक चांगली असतात ती लोक कुठल्याच गोष्टीचा दिखावा करत नाही। त्यांच्याजवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असली तरी देखील, पण खोटी लोक त्यांच्याजवळ काही नसलं तरीही ते दिखावा करतात आणि ती गोष्ट त्यांच्याजवळ नसेल तर दुसऱ्यांकडून मागून आणून त्यांचा दिखावा करतात। अशा लोकांपासून सावध राहा। जे लोक चांगले असतात ती लोक कधीच म्हणत नाही की तुम्ही माझ्यासारखं बना, पण खोटे लोक नेहमी ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे। जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र आहे, कोण काय करतं, कोण कशासाठी करतोय आणि का करतोय या गोष्टींपासून स्वतःला जेवढं तुम्ही लांब ठेवाल तेवढे जास्त सुखी, आनंदी आणि खुश राहाल। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा। स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील। भेटूया अशाच नवीन भक्तिमय संदेशासोबत। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।